इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नदीवरील पूल मोडकळीस आला असून कोणतीही दुर्घटना होऊ शकते। तसेच ग्रामीण भागातील रस्ते अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याची स्थिती आहे। वैतरणा ते देवगाव रस्त्यांची चाळण झाली आहे, तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। टाकेहर्ष गावी तर संपत घोटे हा व्यक्ती पाण्यात वाहून गेला। याला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्राद्ध घालून पिंडदान केलं। भगवान मध्ये यांनी संघटनेची भूमिका मांडली आहे। या प्रसंगी उपविभागीय अभियंता उमाकांत कुमावत यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन दिलंय। ती आपली आहे प्रशासनासोबत ज्यांच्याकडे विकासाचं काम आपण दिलंय त्यांच्या, परंतु आपल्याशी कोणा संघर्ष होतो, त्यामुळे पोलिसांबद्दल आपल्या मनात अजिबात रोष त्यांच्याशिवाय आपण कामच करू शकत नाही। तुम्ही पिंडदान करणार आहात, पण आधी टकलं करायला लागतं त्यासाठी। बांधकाम विभागाच्या वतीने आपण सर्वांना आश्वासन देण्यात येते की या रस्त्याची कामं लवकरच सुरू करून लवकर संपवण्यासाठी भगवान भाऊंनी बराच प्रयत्न करून आमदार साहेबांच्या मागे लागून ही सर्व कामं मंजूर करून घेतलेली आहेत। त्यांना पण माहिती आहे निविदा प्रक्रिया पण या कामांची पूर्ण झालेली आहे आणि येत्या 15-20 दिवसात कामं सुरू होतील आणि डिसेंबर महिन्यापर्यंत कामं व्यवस्थित सुरू करून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कामं संपतील। पुढच्या पावसाळ्यात आपल्याला रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मी आपण सर्वांना आश्वासन देतो की कृपया आपण आपल्या आंदोलन मागे घ्या। त्या स्वरूपात आपण जे राज्यमार्गावरचे जे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात आपण भरून घेतलेले, पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात आपण 2-3 वेळेस खड्डे भरले, परंतु ते निघून जातात आणि पूर्ण पक्के काम जे आहे ते आपण येत्या 15-20 दिवसात 100% सुरू करणार आणि ते काम सुरू झाल्यानंतर आपल्याला हा त्रास होणार नाही ही अपेक्षित आहे।